हा आहे पाचगावमधील अंध प्रल्हाद पाटील. जन्मतःच अंध. नुसता अंध नाही तर अनाथही आहे. 4 वर्षांपूर्वी त्याच्या आईचं निधन झालं. तेव्हापासून तो एकटाच जीवनाचा गाडा हाकतोय. आसपासच्या भागात कॅलेंडरची विक्री करून येणाऱ्या पैशातून तो आपली गुजराण करतोय. सकाळी रात्री जेवण बनवणं, दिवसभर कॅलेंडर विकणं असा त्याचा नित्यक्रम. जेवण तो गॅसवरच करतो. हे धोकादायक असलं तरी त्याच्यापुढं दुसरा पर्याय नाही. त्याला दरमहा संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन मिळत होती, पण गेल्या 7 महिन्यांपासून ती पेन्शनही त्याला मिळालेली नाही. लाडकी बहीण योजनेमुळं मिळू शकलं नाही की अन्य काही कारण आहे ते समजू शकत नाही, पण पेन्शन बंद झाल्यापासून त्याची परिस्थिती बिकट झाली आहे. हां. संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन बंद झालेली आहे. कशामुळं काय समजना. 7 महिने झालं पेन्शन मला मिळत नाही आणि मी तिकडं तहसीलदार कार्यालयाला इकडं तिकडं हेलपाटं घालतोय आणि हेलपाटं घातल्यानंतर आज या, उद्या या, परवा या, थरवा या असं म्हणतात आणि मग आता हे पावडाला खर्च मी कुठला घालू सांगा तुम्ही. इथंच त्याचा दुर्दैवी फेरा थांबत नाही. एका पायात पाणी होऊन त्यात जखम झाली. त्याचा त्रास गेल्या काही महिन्यांपासून त्याला होऊ लागलाय. शुगरचा आजार असल्यानं पायाची जखम अद्याप बरी झालेली नाही. त्यासाठी त्याला दररोज ड्रेसिंगचा खर्च येऊ लागलाय. पायावरील उपचारासाठी त्याला सध्या 12,000 रुपयांची नितांत गरज आहे. रक्कम किरकोळ वाटत असली तरी ही रक्कम कुठून आणायची असा पेच त्याच्या समोर उभा ठाकलाय. संजय गांधी योजना आता बंद झाली. संजय गांधी योजना बंद झाल्यानंतर आता मला कुठलाच इन्कम नाही. इन्कम कुठला नसल्यामुळं तरी मी महालक्ष्मी कॅलेंडर विकतोय, खरं तरी पण मला पायाला लागल्यामुळं मला फिरून विकता येत नाही. तरी सर्वांनी मला मदत करावी. मी आता पायाच्या औषधाला पैसे आणि ऑपरेशनाला कुठला आणणार. फक्त 12,000ची आम्हाला गरज आहे. अशा या अनाथ आणि अंध प्रल्हाद पाटीलला त्याच्या पायावरील उपचारासाठी समाजातील दानशूरांनी मदत करण्याची नितांत गरज आहे. प्रल्हाद पाटीलच्या मदतीसाठी भारतीय स्टेट बँकेच्या बाबा जरगनगर शाखेत 36 33 41 15 439 या खाते नंबरवर मदत जमा करावी असं आवाहन करण्यात येत आहे.